नमस्कार. आजपर्यंत तुम्ही अंडा भुर्जी, पनीर भुर्जी खाल्ली असेल, पण कधी सोयाबीन भुर्जी खाल्ली आहे का? चला तर कशी बनवायची ते दाखवते. पण त्याआधी सकाळी एंजलला तयार करून स्कूलमध्ये पाठवलं. सर्दी आणि खोकल्यामुळे माझा घसा थोडासा बसला आहे, त्यामुळे माझा आवाजही तुम्हाला थोडा वेगळा येईल. दुपारी तिला स्कूलमधून घेऊन आले तर ती बाहेरच रडायला लागली, कारण मी तिला सांगितलं की डुग्गू घरी नाहीये, बाहेर गेलाय. तर मला सोडून का गेला आणि मी कोणासोबत खेळू म्हणून तिला बाहेरच रडायला आलं. तिला समजावून घरी घेऊन येत होते, तेवढ्यात वाटेत समू भेटली. तिच्यापाशी थोडा वेळ थांबून तिच्यासोबत थोडा वेळ खेळून मग आम्ही वरती आलो. आल्यानंतर ती मला दाखवत होते की आज तिला हातावर स्टार आणि एक स्माइली भेटली. स्टार आहे हे तर तिला कळलं, पण स्माइली नेमकी कशाची होती हे तिला माहित नव्हतं, त्यामुळे ती म्हणली की ते भूत आहे. तिचे कपडे चेंज करून तिला जेवायला घालून तिला थोडा वेळ खेळायला बसवलं आणि त्यानंतर इथे मी रेडी केली माझ्यासाठी सोयाबीन भुर्जी. तर इथे मी भिजवलेले सोयाबीन मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहे. थोडंसं तेल घेऊन मी त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली आहे. ती तडतडली की त्याच्यामध्ये मी कांदा आणि कढीपत्ता घातलेला आहे. कांदा थोडासा फ्राय झाला की लगेच टोमॅटो घालायचा आहे आणि त्यावरच मीठ घालायचं आहे, त्यामुळे टोमॅटो पटकन शिजतो. त्यानंतर मी बेसिकचे मसाले टाकलेले आहेत. तुमच्याकडे जे पण अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता. आणि मग त्यामध्ये मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं सोयाबीन घालायचं आहे. ते व्यवस्थित परतून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवून वाफेवर शिजू द्यायचं आहे. त्यानंतर रेडी आहे आपली सोयाबीन भुर्जी. आता जेवायला बसायचं म्हणलं तर माझ्या बाईला झोप आली, मग तिला पटकन औषधं पाजून घेतली. माझी एंजल कुठलाही नखरा न करता सगळी औषधं व्यवस्थित पिते. मग थोडा वेळ थोडी मस्ती करून तिची तीच झोपी गेली. सकाळी लवकर उठते म्हणून दुपारी पटकन झोपी जाते, त्यामुळे तिचं टेन्शनही येत नाही. आणि त्यानंतर मग मी जेवायला घेतलं. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.